नमस्कार भावना, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राज्यामध्ये 21 जुलैपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब रडक यांनी दिलेला आहे. तर मित्र, हा अंदाज जो आपण आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. तर मित्र, तुम्हाला अशा प्रकारच्या डेली अपडेट तुम्हाला हवामान अंदाजाच्या हव्या असतील तर तुम्हाला बघा काय यायचं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची. ओपन करताच तुम्हाला तिला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये तुम्हाला इथं हवामान अंदाज इथं मिळत राहते. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रडक यांनी आज एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. आजचा हवामान अंदाजात पंजाबरावांनी पुढील 10 दिवस अर्थातच 28 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार असे म्हटले आहे. अशा परिस्थितीत आज आपण पंजाबरावचा हा नवीन हवामान अंदाज नेमका कसा आहे या संदर्भात थोडक्यात जिथे माहिती पाहणार आहोत. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे 18 जुलैपासून अर्थातच आजपासून राज्यात पावसाळा पुन्हा एकदाची सुरुवात होणार आहे. मात्र पावसाचा जोर हा उद्यापासून वाढणार आहे. 19 जुलैपासून 28 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होणार आहे. या 10 दिवसाच्या काळात राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून 23 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 जुलै दरम्यान पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि त्यामुळे 25 ते 28 जुलै दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार आहे. एकंदरीत 18 ते 28 जुलै दरम्यान राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. या काळात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे. पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये आणि पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये 18 ते 28 दरम्यान जोरदार पाऊस होणार आहे. मराठवाडा विभागात देखील जिथे आजपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. या विभागात 18 ते 28 जुलै दरम्यान दोनदा मोठा पाऊस पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील 18 ते 28 दरम्यान दोनदा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील 21 ते 23 जुलै दरम्यान पावसाची तीव्रता राज्यातील इतर भागांच्या तुलनेत अधिक पाहायला मिळू शकते. या काळात उत्तर महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस होणार असे मत पंजाबरावांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता पंजाबरावाचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे. तर मित्र, अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता. तर मित्र, भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.